हॅलो, नमस्कार मित्रांनो. आज आपण आवाजवाल्या कोल्हापुरी विषयी थोडी माहिती घेणार आहोत. तर मला काल एक 2-3 फोन आले की आवाजवाली चप्पलला तेल वगैरे कसं द्यायचं किंवा कुठल्या तेल चप्पलला द्यायचं. तर ते आता मी तुम्हाला सांगतो कुठल्या चप्पलला द्यायला पाहिजे आणि कुठल्या चप्पलला नाही द्यायचं. तर मित्रांनो, ही जी चप्पल आहे तर हिला आवाजवालीच आहे. चप्पल ही अशी जाडमध्ये असते आवाजमध्ये चप्पल. तर हिला तेल नाही दिलेलं चांगलंच सोडा, कारण आवाज तेवढंच येणार. आणि या चप्पलला तर तेल द्यायलाच पाहिजे. तेल म्हणजे आता कुठलं तेल द्यायचं किंवा काय, तर एक तर एरंडी तेल आपण देऊ शकतो किंवा डिझेल पण देऊ शकतो. डिझेल जर दिलं तर पूर्ण चप्पलला डिझेल द्यायचं. समजा संध्याकाळी जर डिझेल दिलं ना तर ते दुसऱ्या दिवशी वापरायला चालू करायची. आवाज एकदम खणखणीत येणार. आवाज पण आपण तुम्हाला दाखवू. डिझेल दिलं की चप्पलचा कलर हा असा होतो, एकदम ब्राऊन कलर होतो चप्पलचा. आणि डिझेल स्पंजने द्यायचं. हे असा स्पंज घ्यायचा आणि याने चप्पलला डिझेल द्यायचं डायरेक्ट. पूर्ण चप्पलला दिलं तरी पण चालते. तर असा आवाज येतो चप्पलचा डिझेल दिल्याच्या नंतर. पूर्ण डिझेल द्या म्हणजे